नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ही पत्रकार परिषद म्हणजे आता भारत काय सर्जिकल स्ट्राईकची अनाउन्समेंट करतोय का, पहलगामबद्दल काही करतोय का, युद्ध पुकारतोय का, पाणी बंद, पाणी सोडणं वगैरे असला काही प्रकार करतोय का, किंवा पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून भारताने जे पहिल्यांदा केलं 27 यूट्यूब चॅनलवरती पाकिस्तानच्या बंदी आणली, तर असलं काही अनाउन्समेंट होणार आहे का, अशा अपेक्षेने राजधानीतले सगळे पत्रकार त्या पत्रकार परिषदेला गेले. आणि अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय की यानंतरची जी जनगणना होणार आहे, म्हणजे जी खरं 2021 पासून ड्यू आहे, जी 2021ला झाली नाही, ती आता जेव्हा केव्हा होईल ती जनगणना जातीय आधारावरती जनगणना होईल, जातनिहाय जनगणना होईल. आणि त्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हणजे ते सांगत असताना अश्विनी वैष्णव असं म्हटले की जातीगत जनगणनेचा काँग्रेसनी कायम विरोध केला. आता म्हणजे याच्यापेक्षा मोठं विनोदी वाक्य काय असू शकतं की जातीगत जनगणना काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये होती. जातीगत जनगणना करणार, 50% मर्यादा आरक्षणाची जी आहे ती ओलांडणार, 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं जाईल, हे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं. 2011 साली ज्या वेळेला जनगणना झाली त्यावेळेला त्या जनगणनेच्या सोबत जातीय सर्वे पण झाला आणि ते 2-3 वर्ष चाललं. या देशातल्या सर्व जाती जमातींचा सर्वे, त्यांची संख्या काय आहे हे शोधण्याचा 2011ला झाला प्रयत्न. आणि तरी सुद्धा अश्विनी वैष्णव अत्यंत निर्लज्ज आहेत. त्याबद्दल आपल्याला माहिती आहे, रेल्वेचे इतके ॲक्सिडेंट होतात आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मात्र रील बनवत असतात वेगवेगळ्या याचे. मग त्यांना असंही वाटत नाही की मी रेल्वे मंत्री, नवीन रेल्वेचं उद्घाटन कोणी करायचं तर रेल्वे मंत्र्यांनी करायचं. ते रेल्वेची सगळी उद्घाटनं मोदी करतात. ॲक्सिडेंट झाल्यानंतर अश्विनी वैष्णव रील बनवत फिरतात. आणि हा जो जातीय जनगणनेचा निर्णय आहे तो रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येत पण नाही, पण ते कायमच भारतीय जनता पक्षात असं आहे ना, रॉंग नंबरला मिस कॉल द्यायचा. त्यामुळे ज्याच्याशी काही संबंध नाही अशा माणसाकडून त्या पत्रकार परिषदा घेतल्या जातात. तर असं धादांत खोटारडेपणाने बोलले. म्हणजे जातीय जनगणनेला काँग्रेसनी याची मागणी केल्यापासून कोणी कोणी विरोध केला, काय काय विरोध केला. माध्यमांमध्ये ते आहेत थोर संपादक एका चॅनलचे, इंग्लिश चॅनलचे, ते त्यांनी काय ट्विट केलं होतं 2022ला आणि आता ते काय म्हणतात तेही बघा. त्यावेळेला जातीय जनगणनेमुळे देशामध्ये फूट पडणार होती. आता म्हणतात हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे. म्हणजे किती थुंकलेलं चाटावं या राजकीय पक्षांनी, भाजपनी सुद्धा थुंकलेलं किती चाटावं आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा किती थुंकलेलं चाटावं याची ही उत्तम उदाहरणं आहेत. योगी आदित्यनाथ काय बोलत होता या जातीय जनगणनेबद्दल, ती कंगना रनौट, मी रनौटच म्हणतो तिला, ती कंगना रनौट, ती काय बोलली होती जातीय जनगणनेबद्दल. मोदी काय बोलले होते. नरेंद्र मोदी या देशाचा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान असं म्हटलं होता की जातीगत जनगणनाची मागणी करणारे अर्बन नक्षल आहेत. आता जातीगत जनगणनेची मागणी करणारे जर अर्बन नक्षल असतील तर जातीगत जनगणनेची मागणी मान्य करणारी भारतीय जनता पक्ष तर दहशतवादी म्हणायला पाहिजे, नक्षल पण नाही. मोदी बोललेले आहेत, बातम्या बघा, त्या अर्बन नक्सल म्हटलेले आहेत जातीगत जनगणनेला. आपल्याकडे विधानसभा निवडणुका झाल्या महाराष्ट्रात, त्यावेळेला या जातीगत जनगणनेच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी म्हणून भाजपनी काय पोस्टर लावले होते, बटेंगे तो कटेंगे असे लावले होते. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं होतं, त्या जाहिरातीत टोप्या छापल्या होत्या शेकडो, आणि त्या टोप्यांमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप नव्हता आणि मुस्लिम समाजाची स्कल कॅप नव्हती, बाकी सगळ्या टोप्या होत्या. कारण मराठा विरुद्ध ओबीसी हे पोलरायझेशन, हे ध्रुवीकरण करायचं होतं. आणि पटेंगे तो कटेंगे म्हणत होते.
त्यावेळेला. आणि आता तयार झाले जातीगत जनगणनेला. का बरं? कारण बिहारमध्ये निवडणुका आहेत, बंगालमध्ये निवडणुका आहेत, आणि मग तिथल्या मुस्लिम समाजाची मतं हवी, म्हणून मग हे करायचं की आता जातीगत जनगणना. आणि ते अनाऊन्स करत असताना मुळात जनगणना कधी होणार हे सांगितलंच नाही. म्हणजे महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे केलं की महिला आरक्षणाचं टक्केवारी जाहीर करून टाकली, बिल पास केलं, पण मग हे लागू कधी होईल सांगितलं पुढच्या जनगणनेनंतर. म्हणजे आत्ता नाही होणार. तसंच जातीगत जनगणनेचं पण होऊ शकतं की कधी होईल हेच माहीत नाही. आणि म्हणून याच्यातल्या काही गोष्टी या सगळ्यांना समजायला हव्या. 2010 साली मी IBN लोकमतला काम करत असताना एक बातमी आली होती अहमदनगरची, आणि तिथल्या अहमदनगरच्या आमच्या स्ट्रिंगरनी बातमी पाठवली आणि खाली पट्टीमध्ये चालवा म्हणून सांगितलं. ती FIR ज्यावेळेला वाचली त्यावेळेला FIR मध्ये एका ठिकाणी दरोडा पडला होता. त्या दरोड्यामध्ये पारधी समाजाचे 5 जण पोलिसांनी अटक केले होते, ज्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती, अशी ती बातमी होती. पण ती FIR ज्या वेळेला वाचली तेव्हा लक्षात आलं की त्यातला एक आरोपी आमोशा काळे नावाचा, वय वर्ष 18 महिने लिहिलं होतं त्याचं, 18 महिने. आणि नंतर ज्यावेळेला चौकशी केली, आम्ही जनसुनवाई घेतली, लाईव्ह टेलिकास्ट केलं, त्यावेळेला समजलं की खरोखर त्या आरोपीला पोलीस कडेवर घेऊन आले होते आणि न्यायमूर्तींनी वरती मानही न करता डायरेक्ट 7 दिवसाची पोलीस कस्टडी देऊन टाकली. 18 महिन्याचं बाळ. आणि मग हे का होतं हे शोधलं तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या पारधी, रामोशी, बेरड, मसणजोगी, कैकाडी, कोल्हाटी अशा महाराष्ट्रामध्ये 42 जमाती आहेत. माकडखेळ करणारा, डोंबारी, वासुदेव, ह्या सगळ्याच्या सगळ्या जमाती 1871 साली इंग्रजांनी गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केल्या. 1871ला या देशातली पहिली जनगणना झाली आणि त्या पहिल्या जातीगत झालेल्या जनगणनेमध्ये ती जातीगत झालेली होती. या सर्व जातींना या गुन्हेगार जमात ठरवलं, जन्मतः गुन्हेगार. कारण यातल्या ज्या लढवय्या जमाती होत्या, पारधी असतील, रामोशी असतील, बाकीचे कैकाडी असतील, अशा काही जमाती ज्या लढवय्या जमाती होत्या, मार्शल रेस ज्याला म्हणतो, त्या इंग्रजांच्या विरोधात लढत होत्या. आणि हे बाकीचे जे होते, वासुदेवपासून माकडखेळ करणारे, डोंबारी वगैरे वगैरे, हे सगळे खबरी म्हणून काम करत होते स्वातंत्र्य सैनिकांचं. असा आरोप ठेवून त्यांना गुन्हेगार जमात ठरवलं गेलं. एकाही गावामध्ये 72 तासापेक्षा राहण्याची परवानगी नाही असं सांगितलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना डिनोटिफाय केलं गेलं, पण पोलिसांच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये ते गुन्हेगार जमात म्हणून राहिले. आणि म्हणून आज तागायत त्यांना गुन्हेगार जमात म्हणून वागणूक मिळते पोलिसांतर्फे. कुठलाही गुन्हा घडतो त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरामधले हे सगळे गोळा करून आणले जातात, त्यांना आरोपी म्हणून हजर केलं जातं. आणि मग हे ज्या वेळेला आम्ही ते सगळं शोधत होतो त्यावर एक डॉक्युमेंटरी केली होती भटक्यांची पारद नावानी. रेणके आयोग स्थापन झाला. रेणके आयोगाने भारतभर सर्वे केला. त्याच्यामध्ये या गुन्हेगार जमातींची त्यावेळची संख्या 13 कोटी होती आणि महाराष्ट्रामधली त्यांची लोकसंख्या 2.25 कोटी होती. पण कुठल्याही गावात 72 तासापेक्षा राहायची परवानगी नाही. त्यामुळे यांच्याकडे जन्माचा दाखला नाही, रहिवासी दाखला नाही, त्यामुळे शिक्षण नाही, रहिवासी दाखला नाही, त्यामुळे शासनाची एकही योजना यांना मिळू शकत नाही, रेशन कार्ड नाही, आणि रहिवासी दाखला नाही म्हणून मतदार यादीत पण नाहीत, आणि मतदार यादीत नाहीत म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाची ते गरजच नाहीत. असे 2011 साली 13 कोटी लोक होते आपल्याच देशातले भारतीय जन्मजात. आता हे जे नॉन बायोलॉजिकलनी आणि त्या तडीपारनी खूळ काढलं होतं CA NRCचं, त्याच्यामध्ये हे 13 कोटी लोक कुठून कागद दाखवणार होते? काहीच नाहीये ना त्यांच्याकडं, काहीही नाहीये कागदपत्री पुरावा. आणि मग यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं की नाही आणायचं? 13 कोटी कशाला म्हणतात? 2011 साली आज ते 15-16 कोटी झाले असतील 14 वर्षानंतर. तर त्यामुळे हे सगळे मोजले पाहिजेत. सगळ्या जाती जमातींची गणना झाली पाहिजे. याच्यानंतर या मुळात या सर्व्हेचं एक डिझाईन तयार झालं पाहिजे आणि तो सर्व्हे लोकांकडून फीडबॅक घेतला पाहिजे की तो कसा झाला पाहिजे. हा 5 ब्युरोक्रॅट्सनी बसून बनवण्याचा सर्व्हे डिझाईन असूच शकत नाही.
किंवा ते 500 खासदार बसून ठरवतील असंही असू शकत नाही. कारण मुळामध्ये ही जी जात विविधता आहे देशभरामधली, ही जी 90% लोकसंख्या आहे, यांचं प्रतिनिधित्व कुठे आहे त्या ब्युरोक्रेसीमध्ये, त्या नोकरशाहीमध्ये? काहीच नाही आहे ना. कोण पारधी, रामोशी, बेरड आज त्या ब्युरोक्रॅट्समध्ये आहे? कोणीच नाहीये. कोण मरगम्मा आहे, मसणजोगी आहे, कोण आहे त्यात? त्यामुळे यांच्यासाठीचं डिझाईन ते कसे बनवू शकतात, यांच्याकडून फीडबॅक घेऊन तो बनला पाहिजे, याचं डिझाईन सर्व्हेचं. आणि जातीगत जनगणनेनंतरचं व्हिजन काय असणार आहे? म्हणजे रेणके आयोगाने यांच्याबाबत जे सांगितलं होतं गुन्हेगार जमातींबाबत, डिनोटिफाईड ट्राईब्स ज्याला म्हणतात, की एक तिसरं शेड्यूल बनवा, शेड्यूल्ड कम्युनिटीज नावाचं. जसं शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, तसं तिसरं शेड्यूल्ड कम्युनिटीज. त्यांना जमिनींचं वाटप करा, त्यांना स्थिर करा एका ठिकाणी, आणि मग त्यांना आरक्षणासारख्या सवलती देऊन शिक्षणामध्ये आणून नंतर वेगवेगळ्या प्रगतीच्या संधी त्यांना द्या, तेव्हा ते मेनस्ट्रीममध्ये येतील, मुख्य प्रवाहामध्ये येतील. आणि आजही ज्यांना आरक्षण आहे, SC, ST, OBC जे काही आहेत, NT, यांच्यातल्या सुद्धा ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, यांचं किती प्रमाणात प्रतिनिधित्व आहे? संसदेमध्ये आहे का? विधानसभेत आहे का? ग्रामपंचायतीत आहे का? त्या प्रमाणात त्यांच्या संख्येच्या खाजगी क्षेत्रात आहे का? त्यांना मिळतं का आरक्षणाचे लाभ शिक्षणात आणि इतर ठिकाणी? हे शोधायला लागेल. अन्यथा भारताच्या पोटामध्ये एक ज्वालामुखी भूकंपाचा घेऊन सतत राहत राहील. हा एक दिवशी फुटेल, ज्या वेळेला प्रचंड अन्याय त्या सगळ्यांवरती व्हायला लागेल तेव्हा. हे होऊ नये म्हणून जातीगत जनगणना झाली पाहिजे. त्याचं एक डिझाईन तयार झालं पाहिजे. त्याचा एक नवीन डेव्हलपमेंटचा, विकासाचा पॅराडाईम याच्यातून लोकांच्या समोर आला पाहिजे. आणि हे पहिलं पाऊल आहे. म्हणजे जातीगत जनगणना म्हणजे एक दरवाजा उघडणं आहे. पहिल्यांदा तुम्ही कोण आहात बाबांनो, किती आहात, या आतमध्ये, हे म्हणणं आहे. आणि मग आत आल्यानंतर तुम्हाला प्रगतीच्या, न्यायाच्या या समान संध्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणं आहे. या देशामध्ये एका समाजाने 5000 वर्ष 100% आरक्षणाचा फायदा घेतलाय, आणि म्हणून उरलेले सगळेजण कित्येक हजार वर्ष मागं पडले. आज ते सगळे विकासामध्ये बरोबर आले पाहिजेत. ते देशाचा जीडीपी म्हणजे काय असतं शेवटी? हे सगळेजण त्या विकासाचे जर भागीदार झाले तर तो जीडीपी वाढणार आहे. हे सगळेजण वंचित जर राहिले तर हे होऊ शकणार नाही. आणि म्हणून हे सगळं होणं अत्यंत गरजेचं आहे. आता मुळामध्ये या जातीगत जनगणनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद असायला हवी. ती तरतूदच नाहीये. आणि त्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये ज्यावेळेला राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे सर्वच नेते, मग अखिलेश यादव असतील, महुआ मोइत्रा असतील, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते, हे सगळेजण ज्यावेळेला जातीगत जनगणनेचं समर्थन करत होते, त्यावेळेला या देशाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन अत्यंत छद्मी भाव, तुच्छतेचे भाव चेहऱ्यावर आणून हसत होती सभागृहात. आणि हा संपूर्ण भारतीय जनता पक्ष या जातीगत जनगणनेमुळे आता देश कसा तुटेल असं बोलत होता. तो नागपूरचा गुरांचा डॉक्टर सुद्धा बोलत होता की जातीगत जनगणनेमुळे किती नुकसान होऊ शकतं. काही नुकसान होणार नाही. या जातीगत जनगणनेमुळे झालं नुकसान तर या दांभिक हिंदुत्वाचं होईल, की मग कळेल जातीच्या नावावर सगळ्यांना किती खालच्या पायरीवरती ठेवलं आत्तापर्यंत. हा बुरखा फाटू नये म्हणून त्या गुरांच्या डॉक्टरचा सगळा टाहूक त्याच्या वेळेला चालू होता. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि हे मोदी काय सांगत होते, ती कंगना रनौट काय बोलत होती की 3च जाती आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत आणि शेतकरी आणि गरीब, या 3 जाती आहेत. नॉन बायोलॉजिकल म्हणून होते, गरीब आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत आणि तरुण आहेत. एवढेच या या 4च जाती आहेत. मग या जर 4 जाती आहेत तर मणिपूरमधल्या ज्या बायकांवरती बलात्कार होत होता, आदिवासी समाजाच्या नग्नधिंड काढली जात होती, तेव्हा या नॉन बायोलॉजिकलला टाहोकाने फुटला, तेव्हा त्या गुरांच्या डॉक्टरला टाहोकाने त्याचा फुटला. जेव्हा लग्नाच्या वरातीसाठी घोडा आणला म्हणून मागासवर्गीय समाजाच्या मुलाचा खून केला गेला, तेव्हा कानी टाहो फुटला. जेव्हा या देशातला गरीब
त्याची प्रोटीनची, जीवनसत्वांची त्याची गरज भागवण्यासाठी म्हणून स्वस्तात उपलब्ध होतं म्हणून तो बीफ खायला जात होता, तेव्हा त्याला ठेचून मारलं का जात होतं? गरीब होता तो. मग गरीब ही जात आहे ना, मग तेव्हा त्याला न्याय द्यावासा का नाही वाटत होता? त्याला ठेचून मारून टाकत होते. आणि आता धादांत खोटारडेपणाने असं म्हणणार की याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसने या जमातींना डिनोटिफाय केलं होतं. काँग्रेसने या देशामध्ये आरक्षण आणलं. ते मंडल आयोग विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळात मंजूर जरी झालं तरी अंमलबजावणी नव्हती झाली. ती चंद्रशेखरांच्या काळात झाली. चंद्रशेखर पंतप्रधान असताना, काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली जेव्हा शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मंडल आयोगाची महाराष्ट्रात अंमलबजावणी झाली. काँग्रेसने कधी या गोष्टींना विरोध केला? धादांत खोटं नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून हा जो सेन्सस आहे याचं डिझाईन काय असेल याच्याबद्दल आजही साशंकता आहे. नुसती घोषणा झालेली आहे अशी करणार, पण ती सेन्सस कधी करणार, ती किती काळामध्ये पूर्ण करणार, त्या डिझाईनमध्ये कुठला ॲस्पेक्ट या देशातल्या नागरिकांचा विचारला जाणार, शोधला जाणार, त्याचा डेटा तयार होणार. तो जो 2011 साली जातीगत सर्व्हे झाला त्याचा डेटा नरेंद्र मोदी सरकारने 14 साली सत्तेत आल्यापासून आजपर्यंत समोर आणला नाही. तो लपवला. रेणके आयोग यांच्या सरकारने, मोदी सरकारने दाबून ठेवला. आणि हे आत्तापर्यंत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून या जातीगत जनगणनेच्या घोषणेचं स्वागत जरी असलं तरी ती कधी होईल, ती किती काळामध्ये पूर्ण केली जाईल, या सगळ्या गोष्टींबद्दल आज साशंकता आहे. आणि त्यामुळे आज ते प्रश्न विचारायला हवेत की निवडणूक जीवी तर आहेच आहे नरेंद्र मोदी. तर निवडणूक जीवी असल्यामुळे त्यांनी त्या निवडणुकीच्या तोंडावर याची घोषणा केली. त्यांनी हे पण नाही पाहिलं की ही घोषणा करत असताना आपण आपलंच थुंकलेलं चाटतोय. आपण योगी आदित्यनाथनी थुंकलेलं चाटतोय, आपण भागवतनी थुंकलेलं चाटतोय, आपण कंगना रनौतनी थुंकलेलं चाटतोय. पण ते चाटलं कारण निवडणूक जिंकायची. याच्या पलीकडे काहीही नाही. आयडिओलॉजी नाही, विचारधारा नाही, विचारसरणी नाही, सर्वसामान्य माणसाचं कल्याण करायची ही भावना नाही. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ही घोषणा केली. आणि म्हणून आता हे झालेलं आहे. तर या जातीगत जनगणनेच्या निर्णयाचं अतिशय खुल्या मनाने पूर्ण स्वागत. पण त्याच्यामुळे नवीन जन्माला येणारे हे प्रश्न की ही कधी सुरू होणार, याच्यासाठीची आर्थिक तरतूद किती करणार आहात, कधी करणार आहात, ती कधी जाहीर करणार आहात, याच्यासाठी कोणता स्टाफ तुम्ही अलोकेट करणार आहात, त्यांनी तो किती काळामध्ये तो सर्व्हे पूर्ण करायचा आहे, ते सगळं जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या सर्व्हेचं करत असताना त्याचं डिझाईन काय असणार आहे, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कुठल्या गोष्टी त्या जनगणनेमध्ये या लोकांकडून समजून घेतल्या जाणार आहेत. आणि तो डेटा हातात आल्यानंतर तो डेटा कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या डेटाच्या आधारावरची पुढची विजन काय असणार आहे यांना बरोबरीनं सामील करून घेण्यात हे सगळं जाहीर झालं पाहिजे. आणि आता आपण तो आग्रह धरणं जरुरी आहे. त्यामुळे ही मुळात काँग्रेसची जनगणना मागणी केली होती. तेलंगणासारख्या राज्यामध्ये काँग्रेसनी जातीगत जनगणना केली, सर्व्हे केला आणि त्याप्रमाणे 50% मर्यादा ओलांडून तेलंगणामध्ये आरक्षण दिलं गेलं. 42% आरक्षण तिथं ओबीसीजना दिलं गेलं. याच्या व्यतिरिक्त SC, ST, NT यांचं आरक्षण तिथं आहे. मायनॉरिटीजला तिथं दिलं जाणार आहे. तर हे केलं गेलंय. तर तो पॅटर्न देशभर झाला पाहिजे. याच्यात प्रत्येक शेवटच्या माणसाला न्याय मिळाला हवा आणि समान संधी मिळायला हवी त्याच्या प्रगतीची, तरच हा देश पुढे जाईल. आता यांनी तर यांचं थुंकलेलं चाटलेलं आहे. पण या जातीगत जनगणनेसाठीच्या या 2 गोष्टींचा आग्रह तुम्ही धराल का, तुम्ही यांना विचाराल का, आणि तुम्ही या सगळ्या भाजप आणि RSSच्या लोकांना जेव्हा जेव्हा ते समोर येतील तेव्हा त्यांना थोबाडात मारणारी ही त्यांचीच घोषणा जातीगत जनगणनेची याच्याबद्दल प्रश्न विचारा. 100% प्रश्न विचारा की आता तुम्ही पण अर्बन नक्सल का, हे नक्की विचारा.
विचारणार की नाही हे मला सांगा खाली कॉमेंट करून. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. शेवटी तुमचा जेवढा पाठिंबा असेल तितका आम्ही सुद्धा अधिक सक्षमपणाने हे काम करत राहू शकू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.